मी काय आहे? लेखक वेदमूर्ती तपोनिष्ठ आचार्य पंडित श्रीराम शर्मा. ऑडिओ 3. आपल्या आत्म्याचे खरे स्वरूप दाखवणारे अभूतपूर्व पुस्तक. अध्याय 3. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धी परतस्तु सः. गीता 3:42. शरीरापेक्षा इंद्रिये सूक्ष्म आहेत. इंद्रियांपेक्षा सूक्ष्म मन आहे. मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे आणि बुद्धीपेक्षा सूक्ष्म आत्मा आहे. आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी क्रमाने पायऱ्या चढावे लागतात. मागच्या अध्यायात आत्मा हा शरीर आणि इंद्रिये यांच्या वर आहे हा अनुभव घेण्यासाठी साधना सांगितली गेली. या अध्यायात मनाचे स्वरूप समजणे आणि त्याच्याही वर आत्मा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. प्राचीन दर्शनशास्त्र मन आणि बुद्धी यांचे भिन्न अस्तित्व दाखवितात. आधुनिक दर्शनशास्त्रात मनाला सर्वोच्च श्रेणीची बुद्धी मानतात. या वादात आपल्याला शिरण्याची फारशी जरुरी नाही. दोघांमधला फरक इतका सूक्ष्म आहे की एवढ्या स्थूल दृष्टीतून काही दिसून येऊ शकणार नाही. दोघेही मन आणि बुद्धीला मानतात. स्थूल मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे असे मानतात. आम्ही वाचकांच्या सोयीसुविधेसाठी बुद्धी ही मनाची उच्च प्रतीची अवस्था मानू आणि पुढील अभ्यासाला सुरुवात करू. आतापर्यंतच्या आमच्या विवेचनावरून लक्षात आले असेल की आमच्या भोवतालचे भौतिक आवरण काय आहे. या पाठात हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल की खरा अहम मीपेक्षा किती वेगळा आहे. हे फारच सूक्ष्म परीक्षण आहे. भौतिक आवरणाची अनुभूती जेवढी सहज येऊ शकली तेवढेच सूक्ष्म शरीरातून आपल्या खऱ्या अहमला वेगळे काढणे तेवढे सोपे नाही. त्याच्यासाठी काही अधिक पात्रता आणि उच्च श्रेणीची चेतना असणे आवश्यक आहे. भौतिक पदार्थांपासून वेगळे असल्याची अनुभूती झाल्यानंतरही अहमच्या भोवती वेढलेले सूक्ष्म शरीर आपणास संभ्रमात टाकू शकते. काही लोक मनालाच आत्मा समजतात. पुढे आम्ही मनाच्या रूपाची व्याख्या करणार नाही, परंतु असे उपाय सांगू की ज्याच्याने स्थूल शरीर आणि भोंगळ रूपातल्या मीला वेगळे वेगळे करता येईल व त्यात शोधून काढता येईल की अहम कोणता आहे, भिन्न वस्तू कोणत्या आहेत. याचे विश्लेषण तुम्ही मनाच्या साह्याने करू शकाल आणि या प्रश्नाचे खरे उत्तर कोणते आहे हे देण्यासाठी त्याला भाग पाडू शकाल. शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये मन ही चेतना आहे. साधकांच्या सोयीसाठी मनाची 3 भागात विभागणी केली आहे. मनाचा पहिला भाग प्रवृत्त मानस आहे. हे पशुपक्षी इत्यादी अविकसित जीव आणि मनुष्य यांच्या समान रूपात आहेत. यालाच गुप्त मन अथवा सुप्त मन असेही म्हणतात. शरीराचे सामान्य जीवन राखणे जपणे याच्या हातात आहे. आपल्या नकळत शरीराचा व्यापार आपोआप चालू राहतो. उदाहरणार्थ भोजनानंतरची पचनक्रिया, शरीरात रक्ताचा संचार, क्रमाक्रमाने रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, वीर्य तयार होणे, मलाचा त्याग, श्वास, उच्छ्वास, फुफ्फुसांचे स्पंदन, पापण्यांची उघडझाप इत्यादी कार्य आपोआप सुरू राहते. एखादी सवय लागायची असेल तर ती क्रिया याच मनाच्या द्वारे होते. हे मन सर्व काही थोडे उशिरा ग्रहण करते, परंतु जे ग्रहण केले जाते ते त्याला सहजगत्या सोडित नाही. आमच्या पूर्वजांचे अनुभव आणि आमचे ते अनुभव जे पाशवी जीवनातून या अवस्थेपर्यंत येताना प्राप्त झाले ते यातच जमा आहेत. मनुष्य एक अल्पबुद्धी साधारण प्राणी होता. त्यावेळची ईर्ष्या, द्वेष, युद्ध करण्याची प्रवृत्ती, स्वार्थ, चिंता इत्यादी सामान्य वृत्ती याच्या मनाच्या एका कोपऱ्यात पडून राहिल्या आहे. मागील अनेक जन्मातील हीन स्वभाव
ज्यांना कठीण प्रयत्नांनी नष्ट करण्यात येऊ शकले नाही, तेही या विभागात एकत्र राहतात. हे अद्भुत संग्रहालय आहे. यात सर्व प्रकारच्या वस्तू जमा होतात. काही चांगल्या आणि बहुमूल्यही आहेत. काही सडलेली, कुजलेली, भोंगळ तसेच भयानकही आहेत. जंगली माणसे, जंगली पशु तसेच दुष्ट यांच्यात ज्या हिंसकता, क्रूरता, आवेश, अधीरता इत्यादी वृत्ती असतात, त्या सुद्धा सूक्ष्म रूपात या ठिकाणी राहतात. यातल्या काही उच्च मनाच्या द्वारे त्यांच्या पूर्णपणे ताब्यात असतात, तर काही कमी प्रमाणात असतात. राजसी आणि तामसी लालसा, आकांक्षा याच मनाच्या संबंधाने असतात. इंद्रियांचे भोग, प्रौढी, अहंकार, क्रोध, भूक, तहान, मैथुनेच्छा, निद्रा इत्यादी प्रवृत्ती प्रवृत्त मानस याची स्वप्ने आहेत. प्रवृत्त मनाच्या वर दुसरे मन आहे, त्याला प्रबुद्ध मानस म्हणावे लागेल. हे पुस्तक वाचताना आपण याच मनाचा उपयोग करीत आहात. याचे काम आहे विचार करणे, चिंतन करणे, विवेचन करणे, तुलना करणे, कल्पना, तर्क तसेच निर्णय घेणे इत्यादी. हजरजबाबीपणा, बुद्धिमत्ता, चातुर्य, अनुभव घेणे, स्थितीचे परीक्षण करणे हे सर्व प्रबुद्ध मनाच्या आधारे होते. लक्षात असू द्या, जसे प्रवृत्त मन अहम नाही, त्याचप्रमाणे प्रबुद्ध मन देखील अहम नाही. थोडा विचार करून या मनाला आपण सहज अहमपासून वेगळे करू शकाल. या लहानशा पुस्तकात बुद्धीच्या गुणधर्माचे विवेचन करणे शक्य नाही. ज्याला या विषयाचे अधिक ज्ञान प्राप्त करायचे असेल, त्यांनी मनोविज्ञानाच्या उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन व मनन करावे. यावेळी एवढेच पुरेसे आहे की प्रबुद्ध मन देखील एक आच्छादन आहे, अहम नाही. हे नीट जाणून घ्यावे. तिसरे सर्वोच्च मनाचे नाव आहे अध्यात्म मानस. याचा विकास बहुतांशी लोकात झालेला नसतो. मला असे वाटते की आपल्यातही हे मन विकास पावत आहे, कारण की आपण या पुस्तकाला मन लावून वाचित आहात आणि येथे ज्या विषयाचे वर्णन केले जात आहे त्याकडे आकर्षित होत आहात. मनाच्या या विभागाला आपण सर्वोच्च विभाग मानतो. त्याला आध्यात्मिकता, आत्मप्रेरणा, ईश्वरीय संदेश आणि प्रतिभा या नावाने ओळखतो. उच्च भावना मनाच्या याच भागात उत्पन्न होतात व चेतनेत होतात. प्रेम, सहानुभूती, दया, करुणा, न्याय, निष्ठा, उदारता, धर्मप्रवृत्ती, सत्य, पवित्रता आणि आत्मीयता इत्यादी सर्व भावना याच मनातून येतात. ईश्वराची भक्ती याच मनातून निर्माण होते. गूढ तत्वांचे रहस्य याच्याद्वारेच जाणले जाते. या पाठात ज्या शुद्ध अहमच्या अनुभूतींचे शिक्षण घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहात, त्या ह्याच विशुद्ध अध्यात्म मानसच्या चेतना क्षेत्रात प्राप्त होऊ शकतात. परंतु विसरू नका, मनाचा हा सर्वोच्च भाग देखील केवळ साधन आहे, हे सुद्धा अहम नाही. आम्ही कोणत्या एका मनाची निंदा करीत आहोत किंवा एखाद्याची स्तुती करीत आहोत किंवा त्याला भार अथवा बाधक सिद्ध करीत आहोत, असा भ्रम आपल्या मनात होता कामा नये. सर्वांच्या मनात येत असेल की आपण मनाच्या साह्यानेच आपली खरी सत्ता आणि आत्मज्ञान यांचेपर्यंत पोहोचलो आणि त्याच्या साह्याने पुढे दूरवर जाऊन मानसिक विकास करू शकू. म्हणूनच मनाचा प्रत्येक विभाग आपापल्या ठिकाणी खूप चांगला आहे. एवढेच की त्यांचा योग्य प्रकारे उपयोग मात्र करण्यात यावा. सामान्य माणसे मनाच्या खालच्या भागाचाच विशेष करून उपयोग अधिक करतात. त्यांच्या मानस लोकात अशी अनेक गुप्त किंवा प्रगट स्थाने आहेत ज्यांची स्वप्नातही कल्पना करता येणार नाही. मनाला दोष देण्यापेक्षा आचार्य लोक दीक्षितांना सातत्याने असा उपदेश देत असतात की त्या गुप्त शक्तीला त्याज्य न ठरवता तिला योग्य रीतीने क्रियाशील बनवा. हे तुम्हाला दिले जाणारे शिक्षण मनाच्या माध्यमातूनच प्रत्यक्ष कृतीत उतरू शकते
आणि त्याच्याद्वारे समजणे, धारण करणे, सफल होणे ही कार्ये होऊ शकतात. यासाठी आम्ही सरळ सरळ आपल्या मनाशीच गोष्टी करीत आहोत. त्यालाच आम्ही म्हणतो, महाशय, उच्च वर्गातून येणारे हे ज्ञान ग्रहण करा. त्याच्यासाठी आपला दरवाजा मोकळा करा. आम्ही आपल्या बुद्धीला प्रार्थना करतो, हे भगवती, आपले ध्यान त्या महातत्वाकडे लावा आणि सत्याची अनुभूती घेण्याच्या व आपल्या आध्यात्मिक मनाच्या द्वारे येत असलेल्या दैवी चेतनेच्या मार्गात कमी अडथळे आणा. अभ्यास. उच्च मनाच्या साह्याने उच्च वर्गामार्फत आपणास जे ज्ञान प्राप्त व्हावयाचे आहे त्यासाठी सुख आणि शांतीपूर्वक स्थिर बसा. आदराची भावना ठेवून बसा. मागच्या पाठात आपल्या लक्षात आले होते की मी शरीरापेक्षा वेगळी अशी मानसिक वस्तू आहे, ज्यात विचार, भावना आणि वृत्ती भरलेल्या आहेत. आता याच्या पुढे जावयाचे आहे आणि या विचार करण्याजोग्या वस्तू आत्म्यापेक्षा भिन्न आहेत याचा अनुभव घ्यावयाचा आहे. विचार करा की द्वेष, क्रोध, ममता, ईर्ष्या, घृणा आणि उन्नती इत्यादी असंख्य भावना आपल्या डोक्यात येत असतात. त्यातील प्रत्येकाला तुम्ही वेगळे करू शकता, त्यांची चौकशी करू शकता, त्यावर विचार करू शकता, त्यांना खंडित करू शकता, त्यांचा उदय, वेग आणि अंतसुद्धा जाणू शकता. काही दिवसांच्या अभ्यासाने आपल्या स्वतःच्या विचारांची परीक्षा घेण्यासाठी असे प्रावीण्य प्राप्त कराल, जणू तुम्ही आपल्या कोणत्या तरी मित्राच्या भावनेचा उदय, वेग आणि अंत यांचेच परीक्षण करीत आहात. या सर्व भावना आपल्या चिंतन केंद्रात सापडतील. आपण त्यांच्या स्वरूपाला समजू शकाल आणि त्याला चाचपडू शकाल, तसेच हलवून हलवून पाहू शकाल. लक्षात घ्या की या भावना म्हणजे आपण स्वतः नाहीत. या अशा वस्तू आहेत की ज्यांना आपल्या मनाच्या थैलीत टाकून फिरत असता. आता त्यांचा त्याग करून आत्मस्वरूपाची कल्पना करा. अशी भावना आता आपण सरळपणे करू शकता. त्या मानसिक वस्तूंना वेगळे करून आपण त्यावर विचार करीत आहात. यावरून सिद्ध होते की या वस्तू आपल्याहून वेगळ्या आहेत. वेगळेपणाची भावना अभ्यासाने थोड्या दिवसांनी सतत वाढत जाईल आणि थोड्याच वेळात मोठ्या आकारात प्रगट होईल. या ज्ञानातून आम्ही आपल्या भावनांचा कसा त्याग करावा हे शिकवित आहोत, असे मात्र तुम्ही समजू नका. जर आपण या ज्ञानाच्या साह्याने दुर्वृत्तींचा त्याग करू शकण्याची क्षमता प्राप्त करू शकला तर फारच समाधानाची गोष्ट आहे. परंतु हे आमचे उद्दिष्ट नाही. आम्ही यावेळी अशा प्रकारचा सल्ला देऊ इच्छितो की आपली चांगली, वाईट सर्व दुर्वृत्ती जिथल्या तिथेच राहू द्या आणि असे बघा, अहम या सर्वांपेक्षा अलग आहे, वेगळा व स्वतंत्र आहे. जेव्हा आपण अहमचे महान रूप ओळखून घ्याल तेव्हा परत या आणि आतापर्यंत आपणास आपले नोकर बनवून ठेवणाऱ्या या वृत्तींना त्यांचे मालक बनून आता उपयोगात आणा. आपल्या वृत्तींना अहमच्या पलीकडल्या अनुभवात नेऊन टाकताना घाबरू नका. अभ्यास आटोपल्यावर परत फिरून येऊ शकाल आणि त्यापैकी चांगल्या वृत्तीला आपल्या इच्छेप्रमाणे कामाला लावू शकाल. अमुक एका वृत्तीने माझे मन बांधून ठेवले आहे, त्यापासून माझी सुटका कशी होईल अशी चिंता मुळीच करू नका. या वस्तू बाहेरच्या आहेत. यांच्या बंधनात अडकण्यापूर्वी अहम होता आणि यानंतरही तो राहील. जेव्हा आपल्याला वेगळे करून त्यांचे परीक्षण करू शकता तर असे कोणते कारण आहे की त्याला एका झटक्यात उचलून वेगळे फेकता येणार नाही? लक्ष देण्याची गोष्ट अशी, आपण एका गोष्टीची प्रचिती आणि विश्वास करीत आहात की मी बुद्धी आणि इतर शक्तींचा वापर करीत आहे. तोच मी या शक्तींना साधन म्हणून मानतो. हा मीच जो शक्तींना साधने मानतो त्या मनाचा स्वामी अहम आहे.
उच्च आध्यात्मिक मनातून आलेल्या प्रेरणेचे सुद्धा अशाच प्रकारे अध्ययन करता येईल. यासाठी त्यांनाही अहमपेक्षा वेगळे मानावे लागेल. आपण अशी शंका घ्याल की उच्च आध्यात्मिक प्रेरणेचा उपयोग त्याप्रमाणे करता येणार नाही. त्यासाठी प्रेरणा या अहम वस्तू आहेत की काय? आज आम्हाला याविषयी कोणताही वाद घालायचा नाही. कारण आध्यात्मिक मनाची थोडीफार माहिती सोडल्यास आपणास या संदर्भात यापेक्षा अधिक ज्ञान नाही. सामान्य मनाच्या तुलनेत हे मन ईश्वरीय भूमिकेच्या बरोबरचे आहे. ज्या तत्वचिंतकांनी अहम ज्योतीचा साक्षात्कार केला आणि जे विकासाच्या अत्युच्च सीमेपर्यंत पोहोचले, ते योगी सांगतात, अहम आध्यात्मिक मनाच्या वर राहतो आणि त्याला आपल्या ज्योतीने प्रकाशित करतो. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब सूर्यासारखेच वाटते, परंतु सिद्ध पुरुष याला फसवी प्रतिमा मानतात. चमकणारे आध्यात्मिक मन जर प्रकाशबिंब असेल तर अहम अखंड ज्योती आहे. ते उच्च मनात असताना आध्यात्मिक प्रकाश घेतो आणि त्यामुळेच ते एवढे प्रकाशमान जाणवते. अशा स्थितीत त्यालाच अहम मानण्याचा भ्रम होतो. वास्तविक पाहता तो अहम नाही. अहम सदैव प्रकाशमान राहणाऱ्या व सदैव समान रूपाने प्रकाशित राहणाऱ्या प्रकाशमणी समान आहे. परंतु हा मणी कपड्यांनी झाकला गेल्याने त्याची प्रकाश किरणे बाहेर पडू शकत नाही. हे कापड बाजूला होत नाही तोवर त्याचा प्रकाश स्पष्ट दिसू शकत नाही. जसजसे हे कापड बाजूला होईल तसतसा त्याचा प्रकाश अधिक स्पष्ट होतो. पण कापडात अधिक काळ राहिल्याने किंवा कापड हटविल्यानंतर त्याचा प्रकाश स्पष्ट होण्याच्या स्थितीपुढे त्या मणीच्या स्वरूपात काही परिवर्तन होत नाही. या चेतनेत घेऊन जाण्याचे एवढेच उद्दिष्ट आहे की अहमची सर्वोच्च भावना जागृत करून आपण एक समुन्नत आत्मा बना आणि आपल्या साधनांना योग्य प्रकारे उपयोगात आणा. आपण जुने, अनावश्यक, रद्दी आणि हानिकारक परिधान केलेले वस्त्र यांना अंगावरून जर काढून फेकू शकाल आणि नवीन व अद्भुत कार्यतत्पर साधनांना उचलून आपल्यापुढे असलेले काम सौंदर्यपूर्ण आणि यथायोग्य पद्धतीने पूर्ण करू शकाल तर आपण सफल, यशस्वी व विजयी म्हणून जाहीर व्हाल. एवढा अभ्यास केल्यावर आणि अनुभव घेतल्यानंतर आपण विचाराल की आता आणखी काय राहिले आहे ज्याला अहमपेक्षा वेगळे मानता येणार नाही. याचे उत्तर आहे विशुद्ध आत्मा. याचे प्रमाण म्हणजे आपल्या अहमला शरीर व मन इत्यादी वस्तूंपेक्षा वेगळे करण्याचा प्रयत्न करा. लहान लहान वस्तूपासून तर त्याच्यापेक्षाही सूक्ष्मात सूक्ष्म, त्यापेक्षा पलीकडे असणाऱ्या वस्तूंना सोडता सोडता तुम्ही विशुद्ध आत्म्यापर्यंत पोहोचाल. आता त्यापेक्षा पलीकडे काही असू शकेल? काहीच नाही. विचार करणारा, परीक्षा घेणारा आणि परीक्षा करण्याची वस्तू या दोन्ही एक वस्तू म्हणून असूच शकत नाही. सूर्य आपल्याच किरणांनी आपल्यावरच प्रकाश टाकून चमकू शकत नाही. आपण विचार करण्याची आणि तपासणी करण्याची वस्तू नाही. असे असूनही आपली चेतना सांगते की मी आहे. हेच आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. आपली कल्पनाशक्तीने, स्वतंत्र शक्तीने या अहमला वेगळे करण्याचा प्रयत्न करा, तरीसुद्धा तुमचा पराजय होईल आणि यापेक्षा पुढे तुम्ही जाऊ शकणार नाही. आपल्याला मेलेले मानता येणार नाही. हाच शुद्ध आत्मा, अविनाशी, अविकारी, ईश्वरीय समुद्राचा एक बिंदू आणि परमात्म्याचा किरण आहे. हे साधका, आपल्या आत्म्याचा अनुभव प्राप्त करण्यात सफल व्हा आणि समजा की आपण एक झोपलेले देवता आहात. आपल्या आत निसर्गाच्या महान सत्तेला धारण केले आहे. सध्या ती कार्यान्वित होण्यासाठी हात बांधून आज्ञेची प्रतीक्षा करीत आहे. ज्या ठिकाणापर्यंत पोहोचायला खूप असा वेळ लागेल
पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचायला देखील काही वेळ लागेल, परंतु आध्यात्मिक विकासाच्या चेतनेत प्रवेश केल्याबरोबर डोळे उघडतील. पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला रस्ता मोकळा राहील आणि प्रकाश दिसायला लागेल. आपला विशुद्ध आत्मा देखील स्वतंत्र नाही, तर तो परमात्म्याचाच एक अंश आहे आणि त्यात कशा प्रकारे ओतप्रोत होत आहे हे या पुस्तकाच्या पुढील अध्यायात आम्ही सांगणार आहोत. परंतु हे ज्ञान आत्मसात करण्यापूर्वी आपल्याला आपल्या आत अहमची चेतना लावून घ्यावी लागेल. आमच्या या ज्ञानाला शब्द केवळ शब्दच समजून उपेक्षा करू नका. या निर्मळ व्याख्येला तुच्छ समजून त्याचा तिरस्कार करू नका. ही एक चिरंतन सत्य गोष्ट सांगितली जात आहे. आपला आत्मा या ओळी वाचताना आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर अग्रेसर होण्याची इच्छा करीत आहे. त्याचे नेतृत्व स्वीकारा आणि पुढे पाऊल टाका. आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या मानसिक कसरतीनंतर अहमपेक्षा भिन्न असलेल्या पदार्थाची आपल्याला पूर्णपणे ओळख होऊन गेलेली असणार. या सत्याला स्वीकारल्यानंतर आपल्याला मन व वृत्ती यांचा स्वामी होण्याची अनुभूती येईल. त्या वस्तूंना आपल्या पूर्ण शक्तीने आणि प्रभावाने योग्य त्या कामाला लावण्याचे सामर्थ्य प्राप्त कराल. या महान तत्वाच्या व्याख्येसाठी आमचे हे विचार आणि शब्दावली हीन, शिथिल व क्षुल्लक वाटेल. हा विषय अनिर्वचनीय आहे. वाणीची गती तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. गुळाची गोडी तोंडी जमा खर्चाने समजावून सांगता येत नाही. आमचा प्रयत्न एवढाच आहे की आपण ध्यान आणि आवड याकडे झुका आणि मानसिक कसरती करण्याच्या अभ्यासाला लागून जा. असे करीत असता आपले मन वास्तविकतेचे प्रमाण प्राप्त करू लागेल आणि आपल्या आत्मस्वरूपात दृढता येत राहील. जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत ज्ञान हे ज्ञान नाही. एकदा आपल्याला या स्वरूपाचे दर्शन झाले तर ते पुन्हा कधीही दृष्टीआड होणार नाही आणि त्या संबंधी कोणत्याही वादविवादावर आपण विश्वास ठेवणार नाही. आपल्या विश्वासाला कोणीही तर्काने किंवा वादविवाद करून चळवू शकणार नाही. आता आपण स्वतःला दास न मानता स्वामी मानावे लागेल. आपण शासक आहात आणि मन आपले आज्ञाधारक आहे. आतापर्यंत मनाने जे आपल्यावर अत्याचार केला त्यांना आता त्वरित फेकून द्या आणि आता आपण त्यातून मुक्त झालात असे समजा. आज आपल्यावर राजसिंहासनाची जबाबदारी सोपविली जाते. आता आपण राजे आहात. स्वभाव, विचार, संकल्प, बुद्धी आणि कामनारूपी हे सर्व कर्मचारी यांना आत्मविश्वासाने आज्ञा करा की आता आमची आज्ञा पाळावी लागेल. त्यासाठी नवीन करारनामा तयार करून त्यावर सही करा. आम्ही सर्व प्रामाणिक नोकरांप्रमाणे आपल्या आज्ञेचे पालन करू, राजाची आज्ञा पाळू आणि राज्य प्रबंधकाला सर्वोच्च व सुंदरतम बनवण्यासाठी एका कोणाचीही चूक व अपराध करणार नाही असे लिहून या. लोक असे समजतात की मनाने आम्हाला अशा स्थितीत आणून ठेवले की आमच्या वृत्ती आम्हाला काटेरी झुडपांमधून खरचटत राहतात आणि विविध प्रकारे त्रास देऊन दुःखी बनवितात. साधक यातून आता आपली सुटका करून घेईल, कारण की तो या सर्वांना चांगलाच ओळखतो. त्याचा उगम कोठे होतो आणि आता त्यांना कशी लगाम लावायची हे चांगलंच जाणतो. एखाद्या मोठ्या कारखान्यात शेकडो अश्वशक्ती असलेले इंजिन आणि त्याच्याद्वारे चालणारी शेकडो मशिने अथवा त्यांचे लहान मोठे भाग एखाद्या नवख्या माणसाला घाबरवू शकतात. तो त्या कारखान्यात गेल्याबरोबर गडबडून जाईल. एखाद्या साच्यात धोतर अडकून गेले तर त्याला बाहेर काढणे अशक्य होईल आणि केवळ अज्ञानापोटी त्याला भयंकर त्रास होईल. परंतु तेथला इंजिनियर जो त्या मशिनीची लहान लहान यंत्रे जाणतो, कळ ओळखतो, त्याला इंजिन चालवण्याचे सर्व नियम व सिद्धांत माहीत आहे, तो कारखान्यात थोडंसुद्धा घाबरणार नाही आणि मोठ्या
परंतु तेथला इंजिनियर जो त्या मशिनीची लहान लहान यंत्रे जाणतो, कळ ओळखतो आणि त्याला इंजिन चालवण्याचे सर्व नियम व सिद्धांत माहीत आहे, तो कारखान्यात थोडासुद्धा घाबरणार नाही आणि मोठ्या अभिमानाने त्या दैत्याकृती यंत्रावर अधिपत्य राखेल. ज्याप्रमाणे माहूत हत्तीवर आणि गारुडी मोठमोठ्या सापांवर अधिपत्य करतो. एवढा मोठा कारखाना चालवायला आणि त्याची जबाबदारी घ्यायला त्याला थोडीही भीती वाटत नाही, उलट अभिमान वाटतो. तो मोठ्या आनंदाने व समाधानाने सायंकाळी कारखानदाराला हिशोब देतो. एवढ्या जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारचा माल थोड्याच वेळात तयार करून दिला जातो. त्याच्या फुगलेल्या छातीवर समाधानाची, पुरुषार्थाची, अभिमानाची व सफलतेची छाप स्पष्ट दिसू लागते. ज्याने आपला अहम आणि आपल्या वृत्ती यांचे योग्य स्वरूप संबंध जाणून घेतला, तो असाच कुशल इंजिनियर व यंत्रचालक आहे. दीर्घकालीन तपश्चर्या व अनुभव अद्भुत शक्ती देतात. अशा वेळी केवळ जागृत मनच नाही तर प्रवृत्त मन व गुप्त मानसही आज्ञाधारक चाकर बनते. त्यावेळी त्याला जी आज्ञा केली जाते ती आज्ञा आपण कोणत्याही कामात गुंतलो असलो अथवा झोपलो असलो तरी तो जबाबदारीने, प्रामाणिकपणे पार पाडतो. गुप्त मन काम पूर्ण करून जेव्हा समोर उभे राहते तेव्हा नवीन साधक ते पाहून आश्चर्यचकित होतो. त्याला वाटते ही तर अदृश्य रूपातील मदत आहे, अलौकिक अशी देणगी आहे. परंतु योगी मात्र हे सर्व समजून असतो की ही आपण कमवलेली पात्रता आहे. याच्या असंख्य पटीत असलेली पात्रता तर माझ्यात अद्याप सुप्त आहे. समाधान आणि धाडस अंगी बाणा. कार्य कठीण आहे हे खरे, परंतु यामार्फत जो पुरस्कार मिळतो त्याचा फायदा मात्र मोठा आहे. जर आपण वर्षानुवर्षे असा कठीण अभ्यास करीत राहिला आणि मननाच्या द्वारे ही आपले पद, सत्ता, महत्त्व, गौरव अशा शक्तींची चेतना प्राप्त करू शकला तर ठीकच आहे. हे करायलाच हवे. जर आपण माझ्या या विचारांशी सहमत असाल तर केवळ वाचून समाधान मानू नका, तर अशी आशा धरा, धाडस दाखवा, अध्ययन करा, मनन करा. सावधपणे व गांभीर्याने या साधनेच्या मार्गावर चालायला लागा. या पाठातील बीजमंत्र. मी सत्ता आहे. मन हे माझे प्रगट होण्याचे एक साधन आहे. मी मनापेक्षा वेगळा आहे. त्याच्या सत्तेवर आश्रित नाही, त्यावर अवलंबून नाही. मी मनाचा सेवक नसून शासक आहे, मालक आहे. मी बुद्धी, स्वभाव, इच्छा आणि इतर सर्व मानसिक साधनांना स्वतःपासून वेगळे करू शकतो. यातून जो मार्ग शिल्लक राहतो तो मी आहे. मी अजर, अमर, अविकारी आणि एकरस आहे. मी आहे, मी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.